मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गेल्या अर्ध्या तासापासून बैठक सुरू आहे। संपूर्ण मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू होणार का यावर चर्चा होते। वर्षावरील बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती आहे। न्यायमूर्ती शिंदे, विखे पाटील, महाधिवक्ता या बैठकीला उपस्थित आहेत। अर्धा तास झालेला आहे, ही बैठक अजूनही सुरू आहे। या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। या काय चर्चा होते, हैदराबाद गॅझेट लागू होणार का मराठवाड्यासाठी हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अर्धा तास झालेल्या अजूनही ही बैठक सुरूच आहे। यामध्ये मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्रीही उपस्थित आहेत। मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासानी म्हणजे वर्षावर या बैठकीला आता सुरुवात झाली आहे। न्यायमूर्ती शिंदे, विखे पाटील, महाधिवक्ता या बैठकीला उपस्थित आहेत। उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजितदादा देखील या बैठकीला उपस्थित आहेत। जरांगेंच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे। आजपासून त्यांनी पाणीही बंद केलेले आहे, त्यामुळे हे आंदोलन अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे। मात्र आता जरांगेंच्या आंदोलनाबद्दल तोडगा काढण्यासाठी ही बैठक जी आहे ती आयोजित केली गेलेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासानी ही बैठक सुरू आहे। अर्धा तास झालेला आहे, अजूनही या बैठकीत चर्चा होते आणि या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा हे देखील हजर आहेत। संपूर्ण मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू होणार का यावर या बैठकीमध्ये चर्चा होते आणि हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे, कारण आम्ही आंदोलन घेतल्याशिवाय जाणार नाही अशी भूमिकाच आंदोलकांनी घेतलेली आहे। आमच्या मागण्या मान्य करा, त्वरित मान्य करा अशी मागणी देखील आंदोलकांनी केलेली आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही असं देखील आंदोलकांनी म्हटलंय। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेत। विनायक, अर्धा तास झालाय, अजूनही ही बैठक सुरू आहे, काय सांगाल? ऋषाली बरोबर आहे, महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती साहजिकच सुरू आहे। मुख्यमंत्र्यांचं वर्षा निवासस्थान आहे, त्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू आहे। दोन्ही उपमुख्यमंत्री, महाधिवक्ता आणि आपण जर पाहिलं तर उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील हे सुद्धा उपस्थित असले आपल्याला पाहायला मिळतात। साहजिकच सरकार समोर पेच जो आहे तो कोर्टाचे मागील निर्णय जे आहेत त्याचा आहे, कारण आपण जर पाहिलं तर न्यायालयाने मागील काही निर्णयांमध्ये असं सरसकट कुणबी जे आहे ते मराठ्यांना देता येणार नाही हे दाखले जे आहे ते दिलेले आहेत। त्यामुळे या दाखल्यांचा आढावा जो संपूर्ण आढावा जो आहे किंवा चर्चा जी आहे ती सुद्धा या बैठकीत केली जाणार आहे। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर हैदराबाद गॅझेटची मागणी जी आहे ती केली जाते आहे, त्यावरती काही तोडगा काढता येतो का, ते तसं करता येईल का, या कायदेशीर बाबी ज्या आहेत त्या तपासल्या जात आहेत आणि त्यासाठीच ही प्रमुख बैठक जी आहे ती बोलवलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहे ते पहिल्यांदा या बैठकीला आता या 4 दिवसात हजर राहिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलवल्यामुळे साहजिकच या बैठकीला वजन आलेलं दिसून येते। नेमका तोडगा या बैठकीत काय निघतो हे बघावं लागणार आहे, कारण मराठा समाजाचे सगळे बांधव सुद्धा या बैठकीकडे डोळे लावून बसलेले आहेत। एकीकडे उपोषणावरती ते ठाम आहेत, तर दुसरीकडे सरकारकडून कुठेतरी या सगळ्या ज्या मागण्या आहेत या मागण्यांवरती चर्चा जी आहे ती केली जाते। कशा पद्धतीनं हा तिढा जो आहे तो सोडवता येईल यासाठी ही महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती वर्षा निवासस्थानी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। ऋषाली, नक्कीच विनायक, सध्या सरकारकडून देखील बैठकांचा सिलसिला सुरू आहे। या बैठकीला नेमकं कोण कोण उपस्थित आहे या संदर्भात काय सांगू शकता? ऋषाली, या बैठकीला मुख्यमंत्री स्वतः हजर आहेत। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आहे। त्याचप्रमाणे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे आहेत। उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आहेत। त्याचप्रमाणे महाधिवक्ता सराफ जे आहेत ते सुद्धा उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि माजी न्यायमूर्ती शिंदे हे सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत। काही माहिती जी आहे ती छगन भुजबळ आल्याची समोर आलेली होती, परंतु छगन भुजबळ या बैठकीला उपस्थित नाही आहे। फक्त या बाकी ही सगळी मंडळी जी आहे ती उपस्थित असलेली आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच, धन्यवाद विनायक, तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।